नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता साताऱ्यामध्ये. सातारा आणि मग चारी बाजूला निसर्गरम्य असं हे वातावरण. तेव्हा अशा या वातावरणात घराघरात जाऊन आपण घरातल्यांचा आनंद द्विगुणित करूया. शनिवार पेठ सातारा इथल्या सीमा जितेंद्र भोसले आणि ॲडव्होकेट सोनाली हेमंत लंगडे. आता आपण जाऊन भेटणार आहोत या दोन्हीही वहिनींना, दोन्हीही कुटुंबांना आणि हो त्या दोन्हीही जोडप्यांना. त्यांना बोलतं करणार आणि बघणार कोण कोणावर मात करून आजच्या भागातली पैठणी पटकावतं. सुरुवात करूया आजच्या भागात. मला ती आवडली बघितल्या. का आवडलं? आहे मी आवडण्यासारखी. मग तिकडे कोण कोण आलं होतं? सासू सासरे नंदा माझ्या सगळे. मिस्टर नव्हते? ते होतेच ऑफकोर्स. त्यांचं नाही नाव घेतलं तुम्ही? लाजले. गली गली में फिरता है तू क्यों बन के, म्हणजे अशी तुमची मिसेस म्हणत असेल किती फिरताय. कंदी पेढे आलेले आहेत. तेव्हा आता आधी हे हातात कंदी पेढ्याचा पुडा आणि लवकर घ्या उखाणा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, जितेंद्ररावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. मग आमच्या आई एक गाणं म्हणतात तुमच्यासाठी. आता वाट पाहुनी डोळं थकलं, माझं पाखरू कुठं बाई चुकलं. ते नागपूर औरंगाबाद असं सगळीकडे बिरबिरत होतं. मग आता इकडे आलं. हा आता ओळख. हे माझे मिस्टर जितेंद्र भोसले. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी मुलं दोन. नमस्कार. ओंकार आणि यशराज. ही माझी भाऊजे. नमस्कार. ह्या माझ्या मैत्रिणी सगळ्या. बरं बरं. आणि हे माझ्या बिल्डिंग मधले सारे. तो माझा पुतण्या. नमस्कार. चला आणि सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. पहिल्यापासून साताऱ्यात? नाही, आधी शिक्षण मुंबईला झालंय. पहिलं माझे वडील पोलीस मध्ये होते. बर. कुठे? मुंबईमध्ये बॉम्बे सेंटरला होतो राहायला आम्ही. मग तिथून रिटायर झाल्यावर गावी आलो आम्ही. वडूज गाव आहे आमचं. आणि मग ते वडील रिटायर झाल्यावर तिथं आलो आम्ही. मग माझं कॉलेज इथं 2 वर्ष केलं मी. तिथून इकडे यायचं? इथं नाही, इथं माझ्या आजीकडे ठेवलं होतं मला. आजीकडे? हो 2 वर्ष. मग तिथे मग सासू सासरे यायचे माझे. मग त्यांना मी आवडले. मग त्यांनी वडिलांशी कॉन्टॅक्ट केलं माझ्या. का आवडला? आहे मी आवडण्यासारखी. बर. येस. मग वडिलांनी सांगितलं बघायचा कार्यक्रम करूया. माझ्या मनात नव्हतं एवढ्या लवकर खरं. का? मला शिकायचं होतं पुढं. बरं बरं. पण म्हटलं बघायचा कार्यक्रम ठीक आहे करू आपण. मग कुठे झाला तो? वडूजला झाला. वडूजला? मग तिकडे कोण कोण आलं होतं? हे सगळे सासू सासरे नंदा माझ्या सगळे. आणि आमच्या घरातले. घरातले? मिस्टर नव्हते? ते होतेच ऑफकोर्स. ते पण आले होते? हो. त्यांचं नाही नाव घेतलं तुम्ही? लाजले. बरं आता न लाजता त्यांना बोलवा. अहो या, स्वागत आहे तुमचं. तुमचं नाव घेताना खूप लाजतात का होया? मी आवडून दिलं. हो, पण आजच लाजतायत का रोज लाजतात? नेहमीच लाजतात. नेहमीच लाजतात. बरं, मग तुम्ही बघायला गेला होता त्यांना? सगळे गेलेलो आम्ही. आई वडूजला. तेव्हा तुम्ही एकमेकांना बघितलं? तेव्हा काय बोलणं वगैरे झालं? बोलणं नाही झालं. बघितलं आणि मला ती आवडली बघितल्या. मग कसं काय झालं सांगा ना. मला पण आवडले ते लगेच. का? ते आहेतच छान. स्वप्नातला राजकुमार. त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची असेल तर काय करा? राग येतो त्यांना कधीतरी. सारखा नाही, कधीतरी येतो. चिडतात. आणि यांच्याबद्दल? काय माझ्याच हसत असतात. कुठली गोष्ट सिरियस घे म्हणलं तर घेत नाहीत. मग का नाही घेत? मला नाही आवडत टेन्शन वगैरे घ्यायला. असं मला असं हसतमुख आवडतं. पण तसंच राहिलं पाहिजे. तेच तर खरी गंमत आहे. हो गे? बरोबर. बरं, आता एखादं चॅलेंज दिलं तुम्हाला दोघांना तर ते पूर्ण करणार तुम्ही? येस. तेव्हा आता काही होऊ द्या. आता जो मनोरा रचायचा आहे तो 8 थरांचा मनोरा रचायचा आहे. येस. नक्की? नक्की. चला बघूया काय होणार आहे या खेळात. खेळ सोपा आहे. हे डायस आहेत वेगवेगळ्या आकाराचे. सगळ्यात आधी सगळ्यात खाली छोटा डायस ठेवायचा आणि सगळ्यात वरती मोठा आकाराचा डायस पाहिजे. 8 थरांचा मनोरा रचून झाल्यानंतर
9वा मनोरा, त्या सगळ्यात मोठ्या डायसवर छोटा डायस ठेवून 9 थरांचा मनोरा पूर्ण करायचा. हा जर पूर्ण झाला तर 2000 रुपयाचं बक्षीस. नाहीतर प्रति थर कमी कमी होणार ना, 500 रुपये कमी होणार. हे बघा, जास्त मिळालेले आवडती, कमी करू नका हं? आणि हसणं कमी करू नका. वेळ सुरू झाली. चला, एक त्याने ठेवायचा, एक तुम्ही. एक, पाच, 4, 3, 2, 1. वेळ. असं पाहिजे, हसणं कायम. चला, हे बक्षीस गेलं, पण अजून एक खेळ आहे. त्या खेळात काय होणार ते बघूया. जाऊन भेटूया आपण आता लंगडेवाडी. पण तुम्ही ड्रायव्हिंग करायला लागल्यावर बऱ्याच जणांना भीती वाटते का? सुरुवातीला काही अनुभव घेतलेले आहेत मात्र, जसे की याची गिअर असणारी 2 व्हीलर घेतलेली आणि ते माझ्या पाठीमागे बसले होते की चल आता रेस कर, ते गिअर टाक, हळूहळू क्लच सोड. आणि मग मी काय केलं, क्लच पटकन सोडून दिला आणि रेस केलं. त्यामुळे गाडी अशी टुनकन उडाली आणि मागे बसलेले मिस्टर पण उडाले पटकन. नमस्कार. नमस्कार. आमच्या पूर्ण परिवारातर्फे आणि सुरभी हाईट्स परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. उखाणा कुठे राहील? साताऱ्यात शोभतो अजिंक्य तारा, आकाशात शोभतो शुक्र तारा, बरं, अंगठीत शोभतो हिरा आणि हेमंत पती म्हणून मिळाले, हाच माझा भाग्योदय खरा. अरे वा. आता ओळख करून द्या. हे मिस्टर हेमंत. नमस्कार. हा मुलगा आधार. आधार. वा. आणि या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी जाऊ. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. आणि या माझ्या सगळ्या सख्या आहेत. सख्या. नमस्कार. चला, सगळ्या मैत्रिणी. तुम्हाला एक अरे वा. साताऱ्याची प्रसिद्ध आंबा बर्फी. अरे वा. कंदी पेढे, आंबा बर्फी म्हणजे ना, जाताना शुगर टेस्ट केलीच पाहिजे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार भाऊजी. बालपण कुठलं? भुसावळ, जळगाव जिल्हा. आणि मग व्यवसायानिमित्त आता तुम्ही ऍडव्होकेट हो. म्हणजे प्रॅक्टिस करत असाल. हो हो कधी गाडी वगैरे चालवलीत का? हो, चालवते गाडीवरच सगळ्या गोष्टी. म्हणजे मग तुम्ही ड्रायव्हिंग करायला लागल्यावर बऱ्याच जणांना भीती वाटते का? नाही, असं नाही होत. सुरुवातीला काही अनुभव घेतलेले आहेत मात्र, जसे की इतरांना भीती वाटू शकली असती, पण त्याच्यात सुधारणा केली आता. काय म्हणजे साधारण? अगदी सुरुवातीला मी याची गिअर असणारी 2 व्हीलर घेतलेली आणि मिस्टर म्हणले मी तुला शिकवतो, तू काही घाबरू नकोस. आणि ते माझ्या पाठीमागे बसले होते की चल आता रेस कर, ते गिअर टाक, हळूहळू क्लच सोड. आणि मग मी काय केलं, क्लच पटकन सोडून दिला आणि रेस केलं. त्यामुळे गाडी अशी टुनकन उडाली आणि मागे बसलेले मिस्टर पण उडाले पटकन. म्हणजे पडले नाहीत फक्त, हो, त्यांनी सावरून घेतलं मला. मिस्टर नेहमी सावरून घेतात का तुम्हाला? हो हो, कायम कायम. बोलवा त्यांना. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून साताऱ्यात? पहिल्यापासून सातारामध्येच. तुमची भेट कुठली? आमची भेट सातारामध्येच झाली. त्यांनी. हो हो, आठवते, खूप छान आठवतोय. त्या दिवशी पाऊस पडत होता, जून महिना होता आणि आम्ही दोघेही जॉब करत असल्यामुळे रविवारची सुट्टी गाठून आम्ही ते ठरवलं होतं भेटायचं. आणि अंगणामध्ये, मागच्या अंगणामध्ये दोघांच्या चेअर मांडल्या आणि अजिबात पोहे घेऊन यायचं नाही, चहा पोह्याचं स्ट्रिक्टली इकडनं सांगणं होतं की अजिबात टिपिकल जे दाखवायचा असा प्रोग्राम करायचा नाही. तर तिथेच त्यांनी म्हणजे पहिले माझं मन जिंकलं की अशी व्यक्ती असू शकते. मला बरं वाटलं फार. तुमच्या या प्रसन्न हास्याचं रहस्य काय? त्याचं कारण म्हणजे माझ्या आजूबाजूची जी सगळी माणसं आहेत ना, ती माझ्यावर खूप प्रेम करतात आणि माझी खूप काळजी पण घेतात. त्यामुळे ते आपोआप येणारं हास्य, ते आतून येणारं हास्य. तर हे हास्य असं आहे
छान गप्पा सुरू आहेत. आता हे दोघे मिळून पुढच्या खेळ म्हणजे पुढचं आव्हान कसं स्वीकारणार ते आपण बघणार आहोत. 1 2 3 वेळ सुरू झाली. वेळ संपली. 1 2 3 4 5 6 मगाशी 7 ठेवले होते. चला काही हेही नसे थोडके. 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. सगळे सज्ज आहेत आरोप करायला. नुसते असे कधी मिळतं आरोप करायला असं झालंय त्यांना. तुम्ही खोडून काढायचे सगळे आरोप. हा सर फक्त मला एक बोलायचंय तुमच्याविषयी. बोला. तुमचा जो खुपते तिथे गुप्ते मधला जो फोन राऊंड होता त्यावेळेस म्हणजे आम्ही खरंच घरातले सगळे इमोशनल झालो होतो. म्हणजे डोळ्यातून पाणी आलं. कारण ह्यांचेही भाऊ आहेत ते संजय भोसले म्हणून ते कास तलाव इथं सातारमध्ये आहे ना तिथे एक्सपायर झाले ते. अरे बाप. हा मग ते तुमचा तो भाऊ हे फोन राऊंड बघून आम्ही एकदम हे झालेलो. म्हणजे भावाबद्दल हो. जे बोलला ते खूप म्हणजे, पूर्ण हा. सगळी फॅमिली अगदी आणि खूप 2 तास आम्ही त्यातून बाहेर नाही आलो. नाही, भाऊ गमावण्याचं दुःख काय असतं ते अनुभवल्यावरती बरोबर. ते फार वेगळं असतं आणि खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. पण हे कसे काय कास पोहायला वगैरे गेले. बापरे. पण आज त्याची आठवण आपण काढली सगळे. त्याला मिस करताय सगळे. पहिला आरोप कोण करणार तुमच्यापैकी? आरोप म्हणजे ती हसमुख आहे पण थोडस तिचं हट्टीपण आहे जरा. तो कमी केला पाहिजे. कमी केला पाहिजे. नाही हट्टी आहे पण मला ती तशीच आवडते कारण मला तिचे हट्ट पुरवायला मला आवडतात त्यामुळे. तुमचं बरं चाललंय हो. आई तुमचा काय आरोप आहे? आता बांदेकर साहेब आलेत म्हणून सांगते तुम्हाला. सून माझ्या पसंतीने मी केली. हा दागिने घेतले साडी घेतली पण अहो ती सारखी नवऱ्यालाच चिटकून असती. माझं काहीच ऐकत नाही. मग आता ह्याला काय करायचं तुम्हीच सांगा. असं काय नाही आमच्या आईनेच तिला पसंत केली आणि आईला नेहमी आवडतं की सुनेनी चांगलं दिसावं. त्यामुळे ती पहिल्यापासून तिला माझी सून चांगली पाहिजे त्यामुळे तिला आवडतं ते करायला. पण आता आईकडे लक्ष देत नाही म्हणून. आईकडे लक्ष असतं की आईला जे आवडतं तेच करतो. सुनेचं आहे की लक्ष. काय फक्त काय आवरायचं असेल त्यावेळेसच आई म्हणली तर लक्ष नसतं बाकी लक्ष असतं. बाकी लक्ष आणखी कोण? ती अजूनही म्हणजे 2 मुलांची आई झाली आहे पण ती स्वतः जितूनची तिसरं बाळच आहे. अजून चाइल्डिश बिहेवियर जात नाही. मी तिची मैत्रीण. म्हणजे अजून लहान मुलांसारखं. हो हो. म्हणजे तुम्हाला मुलं 3? आम्ही तिला खुश ठेवायला मला आवडतं कारण ती खुश असली की आमचं सगळं कुटुंब खुश राहतं. त्यामुळे मी तिच्या लहान बालिशपणाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो. ऐकताय ना? गाण्यांमधनं सारखं सगळ्यांचे असे टिंगल करत असते. गाणी म्हणत असते आणि त्याच्यामधनं गाणी म्हणतात. तशी नाही हो म्हणजे आवाज चांगला आहे तिचा. म्हणा. तुमच्यावर एक गाणं. गली गली में फिरता है तू क्यों बन के म्हणजे अशी तुमची मिसेस म्हणत असेल किती फिरताय बंजारा आ मेरे दिल में बस जा मेरे आशिक आवारा. ह्यांना आवरा. किती खेळकर म्हणा. चला इतकं छान फिश पॉइंट दिल्याबद्दल हे घ्या. थँक्यू. हा तन्मणी तुम्हाला. जाऊन भेटूया लगडे वहिनी. नमस्कार. कसं वाटतंय हे? अशी सवयच नाही हो सर कारण मी पलीकडे असते नेहमी. ऍडव्होकेट म्हणून मी कायम पलीकडे असते माझ्या पक्षकारांच्या बाजूने. नाही पण आता कसं आहे यांच्या मनात काही काही गोष्टी दडल्या असतील ना या उद्यापासून तुम्हाला याच्या बाहेर आल्यानंतर उपयोगाला पडणार आहेत. आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढा. चला पहिला आरोप कोण करणार आहे? सासूबाई. अरे वा बोला. हिचं मला कधी दर्शनच होत नाही.
प्रत्यक्ष भेट सुद्धा होत नाही. तिचं माझं घराचं अंतर फक्त 5 मिनिट आहे. काय हो बोला आता तुम्ही. खरी गोष्ट आहे, पण ऍक्च्युली याच्यामध्ये थोडं कौतुकाचाच भाग दिसतोय मला, कारण विविध सामाजिक उपक्रमात ती व्यस्त असते. तरी सुद्धा मला वाटतं ना की माझी मोठी सून मला एकदा तरी दिवसातनं भेटावी वाटतं ना मला. असं म्हटलं ना, आईला म्हटलं कधी मला एक कॉल कर जा, मी येऊन तुला घरी भेट घालून. मुलाला भेटावं असं वाटत नाही, सुनेला भेटावं असं वाटतं. नाही फोन केला मी घेऊन येईन तिला भेट घालायला. दुसरा आरोप कोण? मी करणार. आपण मी जाऊ आहे त्यांची धाकटी. हा बोला. त्या माझ्या कार्यक्रमाला नेहमी उशिरा येतात. माझा कार्यक्रम होतो तरी त्या येत नाहीत, अगदी शेवटी येतात. बोला. थोडा उशीर होत असला तरी येते, पण आवर्जून येते. पण माझा कौतुकासाठी कार्यक्रम संपल्यावर येतात ना, मग काय उपयोग. आता इथून तुमच्या कार्यक्रमाला अगदी वेळ येते. आधार. आई आहे ना मला मुलींवरनं खूप चिडवते. म्हणजे तिला असं सांगितलं ना की आता ही अशी मुलगी आहे किंवा ही अशी माझ्याकडे बघत असते किंवा असं आहे, तर ती रोज त्याच्यावरनं काहीतरी बोलणार. कळी केवढी खुल्ली बघा तक्रार नाही, त्याला पण मजा वाटते त्याच्यामध्ये. बर ठीक आहे. अजून नाही, मी तिची नणंद आहे. ती असं साधं कधी आपण हळदी कुंकाला बोलवायचं तरी सुद्धा कुठल्या वेळी बोलवायचं तिला, महिन्याभरात कुठला दिवस काढायचा आता हिच्यासाठी, असा इतका मोठा प्रश्न पडतो. साधारण एकच सगळ्या तक्रारी. तक्रारीचा वेळ, वेळ हीच एक तक्रार आहे. आणि काय त्यांनी एकाच लग्नाला परवानगी. बरं, आता या सगळ्या तक्रारींवर तुम्हाला काय म्हणायचं? मला असंच म्हणायचं की या सगळ्या तक्रारींमधनं या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्याबद्दल किती प्रेम आहे. म्हणजे आणि तो सुद्धा दिला. तो सुद्धा रुमाल देताना ते म्हणाले बघ 15 दिवस तू वेळ न दिल्यामुळे तोच वापरतोय. आणि मगाशी जे मी कारण सांगितलं माझ्या हसण्याचं, तर त्याचीच आता प्रचिती आली आहे, दुसरं काहीच नाही. की सगळ्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ते सगळेजण मला सावरून सांभाळून घेतात आणि काळजी घेतात. आणि म्हणून त्या येत नाहीत तुमच्या. सासूबाईंचं किंवा नंदाचं जे काही म्हणणं आहे त्याच्यावरती अजून उत्तर नाही मिळालंय आम्हाला. मी आता असं करेन की माझ्याच घरी एक छान कार्यक्रम ठेवेन आणि सगळ्यांना इथे बोलवेन, म्हणजे सगळे पण एकमेकांना भेटतील आणि माझी आणि त्यांची पण चांगली भेट होईल. जास्त वेळ प्रत्येकाकडे रोज किमान एकदा तरी दर्शन द्यावं. आता त्यांच्या लेकाने सांगितलंय त्यांना की मी तुला घेऊन येत जाईन इकडे, त्यामुळे मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच इकडे येणार आहेत म्हणल्यानंतर मग तो विषयच राहणार नाही आणि मला पण खूप जास्त बरं वाटेल. चला, हे आज कोणाला द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सगळ्यांना? हा का? सगळ्यांनी गोड तक्रारी केल्या तिच्याबद्दल, म्हणून तिला द्यायला पाहिजे. आणि त्या तक्रारी ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणून हा तन्मणी. अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी या मधोमध काही म्हणजे अंतरावरती आणि एक उंचीवरती एक कापड बांधलेलं आहे आणि इथून प्लास्टिकचे चेंडू टाकायचे आहेत. दोघींपैकी जास्त चेंडू त्या वरती कापडामध्ये अडकवण्यात ज्या यशस्वी ठरणार, ज्यांची गुणसंख्या जास्त, त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक टाका. एक दोन तीन थांबा. तीन ही गुणसंख्या. आता जागा बदलणार आहोत. तुम्ही या बाजूला, तुम्ही या बाजूला. 1 2 3 चला टाका. 4 5 6 पडला खाली. 5 4 5 5 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. या खेळात उपविजेत्या ठरल्या
लंगडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या भोसले वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. सुरभी हाईट्स सातारा इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.